राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे। 23 तारखेला मतदान होणार आहे। या मतदारसंघात यापूर्वी 1998 मध्ये पोटनिवडणूक झाली होती। म्हणजेच राहुरी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा पोटनिवडणूक होणार आहे। 1998 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत 2 वेळा फेरमतमोजणी होताना वीज पुरवठा खंडित होण्याचा झालेला प्रकार आणि अवघ्या 23 मतांनी भाजपचे उमेदवार चंद्रशेखर कदम यांचा झालेला विजय हा थरारक इतिहास यंदाच्या पोटनिवडणुकीनिमित्तानं चर्चेत आलाय। माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान आहेत। अटल बिहारी वाजपेयी यांचे केंद्रातील सरकार अवघ्या 1 मतानं कोसळलं आणि लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या। राहुरीचे प्रसाद तनपुरे यांना काँग्रेसनं कोपरगाव मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली। भाजपचे खासदार भीमराव बडदे यांचा पराभव करत तनपुरे विजयी झाले। यानंतर तनपुरे यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला आणि नंतर राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली। तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांच्या आग्रहाखातर चंद्रशेखर कदम यांनी राहुरीतून निवडणूक लढवली। चंद्रशेखर कदम यांचे देवळाली प्रवरा हे गाव राहुरी मतदारसंघात होते। आता ते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आहे। तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी प्रचार सभा घेत अण्णासाहेब पाटील यांचा संदर्भ देत मतदारांना भावनिक आवाहन करत वातावरणच फिरवलं। पोटनिवडणुकीत अवघे 54.3% मतदान झालं। मतमोजणी वेळी चंद्रशेखर कदम अवघ्या 4 मतांनी पराभूत होणार होते, पण त्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला। फेरमतमोजणीत कदम यांची 20 मते वाढली। कदम यांचा 16 मतांनी विजय झाला। त्याचवेळी रामदास धुमाळ यांनी देखील फेरमतमोजणीचा अर्ज दिला। आता पुन्हा कदम यांची 7 मते वाढून 23 मते झाली आणि कदम विजयी झाले। रामदास धुमाळ हे 4 मतांनी विजयी झाले म्हणून जल्लोष करत होते, पण फेरमतमोजणीत पराभव झाल्याचं समजल्यावर धुमाळ मतमोजणीच्या ठिकाणी येत तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विजय कुमार यांच्याशी त्यांनी वाद घातला। दुसऱ्यांदा फेरमतमोजणीत वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यावेळी मतमोजणी केंद्रावर चांगलाच गदारोळ झाला, पण लगेचच वीज पुरवठा सुरळीतही झाला। या पोटनिवडणुकीत 4000 मते बाद झाली होती। भाजपच्या सतर्क कार्यकर्त्यांमुळे बाद झालेली मतं पुन्हा एकदा मोजणीत घेण्यात आल्यानं कदम यांची 7 मते वाढली। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।